नमस्कार मंडळी, आज आपण भारतातील 25 प्रसिद्ध महादेव मंदिरे याबद्दलची सविस्तर माहिती पाहत आहोत. हर हर महादेव. भगवान महादेव म्हणजे भक्ताच्या हाकेला धावून येणारे भोलेनाथ. भारताच्या कानाकोपऱ्यात भगवान शिवाची अनेक प्राचीन आणि जागृत मंदिरे आहेत. काही मंदिरे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहेत, तर काही मंदिराचा इतिहास हजारो वर्षाचा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील 25 प्रसिद्ध महादेव मंदिराबद्दल. तर चला भक्तिभावाने सुरुवात करूया. 1. सोमनाथ ज्योतिर्लिंग, गुजरात. गुजरातमधील प्रभास पाटण येथे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर भगवान शिवाचे प्रसिद्ध सोमनाथ मंदिर आहे. हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक अत्यंत महत्त्वाचे ज्योतिर्लिंग मानले जाते. मंदिराचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. अनेक संकटे आली, मंदिराचे नुकसान झाले, परंतु श्रद्धेच्या बळावर सोमनाथ मंदिर पुन्हा उभे राहिले. समुद्राच्या किनाऱ्यावर उभे असलेले हे भव्य मंदिर भक्तांसाठी श्रद्धेचे मोठे केंद्र आहे. हर हर महादेव. 2. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, श्रीशैलम. आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथे कृष्णा नदीच्या परिसरात मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या भक्तांसाठी हे अत्यंत पवित्र स्थान आहे. येथे दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. श्रीशैलमचा डोंगराळ आणि निसर्गरम्य परिसर या मंदिराचे सौंदर्य आणखी वाढवतो. 3. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, उज्जैन. मध्य प्रदेशातील उज्जैन नगरी म्हणजे महाकालाची नगरी. येथे भगवान शिवाचे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे. या मंदिरातील भस्म आरती विशेष प्रसिद्ध आहे. पहाटे होणाऱ्या या आरतीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक उज्जैनला येतात. महाकालाच्या नगरीत एकच जयघोष ऐकू येतो, जय श्री महाकाल. 4. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, मध्य प्रदेश. नर्मदा नदीच्या पवित्र तीरावर ओंकारेश्वर हे प्रसिद्ध शिवक्षेत्र आहे. नर्मदेच्या प्रवाहामुळे निर्माण झालेल्या बेटाचा आकार ओमसारखा असल्याची धार्मिक मान्यता आहे. भगवान ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणावर भक्त येथे येत असतात. 5. केदारनाथ ज्योतिर्लिंग, उत्तराखंड. हिमालयाच्या उंच पर्वतरांगामध्ये बसलेले केदारनाथ मंदिर हे भगवान शिवाच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र स्थान आहे. बर्फाच्छादित पर्वत, निसर्ग आणि मंदिराचा परिसर भक्तांना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव देतो. केदारनाथला पोचणे आव्हानात्मक असले तरी महादेवाच्या दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने येथे येतात. बाबा केदारनाथ महाराज की जय. 6. भीमाशंकर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. घनदाट जंगल, डोंगर आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मंदिर महाराष्ट्रातील प्रमुख शिवक्षेत्रापैकी एक आहे. श्रावण महिन्यात येथे भक्तांची मोठी गर्दी होते. 7. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग, वाराणसी. उत्तर प्रदेशातील वाराणसी म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर आहे. हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. गंगा नदीच्या काठावर बसलेली काशी नगरी प्राचीन काळापासून शिवभक्ताचे प्रमुख तीर्थक्षेत्र मानले जाते. असे म्हटले जाते की काशी ही भगवान शिवाला अत्यंत प्रिय नगरी आहे. हर हर महादेव. 8. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, नाशिक. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे. याच परिसरातून गोदावरी नदीचा उगम होतो. त्र्यंबकेश्वर मंदिराची रचना
अत्यंत सुंदर असून हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रापैकी एक आहे. श्रावण महिना आणि महाशिवरात्रीच्या काळात इथे भाविकांची मोठी गर्दी होते. 9. बैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवघर. झारखंडमधील देवघर येथे बाबा वैद्यनाथ भगवान शिवाला येथे वैद्यनाथ किंवा बैद्यनाथ या नावाने पूजले जाते. श्रावण महिन्यात देशाच्या विविध भागातून भाविक कावड घेऊन येथे येतात. 10. नागेश्वर ज्योतिर्लिंग गुजरात. गुजरातमधील द्वारका परिसरात नागेश्वर हे प्रसिद्ध शिवक्षेत्र आहे. भगवान शिवाच्या नागेश्वर रूपाची येथे पूजा केली जाते. मंदिराच्या परिसरातील भगवान शिवाची विशाल मूर्ती भक्ताचे लक्ष वेधून घेते. 11. रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरम. तामिळनाडूमधील रामेश्वरम येथे भगवान शिवाचे प्रसिद्ध रामनाथ स्वामी मंदिर आहे. हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे मानले जाते. मंदिरातील लांबच लांब दगडी स्तंभाचे भव्य सभामंडप आणि सुंदर स्थापत्य पाहण्यासाठी भाविक तसेच पर्यटक मोठ्या संख्येने येथे येत असतात. 12. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग वेरूळ. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळजवळ घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 12वे ज्योतिर्लिंग मानले जाते. जवळच असलेल्या वेरूळच्या प्रसिद्ध लेण्यामुळे हा परिसर ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. 13. लिंगराज मंदिर भुवनेश्वर. ओडिसाची राजधानी भुवनेश्वर येथे लिंगराज मंदिर आहे. हे प्राचीन आणि भव्य शिवमंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिराची कलिंग स्थापत्यशैली पाहण्यासारखी आहे. 14. अमरनाथ गुहा. जम्मू आणि काश्मीर हिमालयातील अमरनाथ गुहा भगवान शिवाच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथे नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या हिमलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. कठीण प्रवास करूनही भक्ताच्या मनात फक्त एकच भावना असते, बम बम भोले. 15. बृहदेश्वर मंदिर तंजावर. तामिळनाडूमधील तंजावर येथे बृहदेश्वर मंदिर आहे. चोल राजवटीच्या काळात उभारलेले हे मंदिर भारतीय स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. मंदिराचा भव्य आकार आणि दगडी बांधकाम पाहून आजही आश्चर्य वाटते. 16. तारकेश्वर मंदिर पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमधील तारकेश्वर हे प्रसिद्ध शिवक्षेत्र आहे. भगवान तारकेश्वराच्या दर्शनासाठी विशेषतः श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने भाविक येतात. हे मंदिर बंगालमधील महत्त्वाच्या शिवतीर्थापैकी एक आहे. 17. बैजनाथ मंदिर हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशात बैजनाथ येथे प्राचीन शिवमंदिर आहे. डोंगराच्या सुंदर परिसरात वसलेले हे मंदिर प्राचीन स्थापत्य आणि शिवभक्तीचे सुंदर उदाहरण आहे. 18. कालभैरव मंदिर वाराणसी. काशीमध्ये भगवान शिवाच्या कालभैरव रूपाचे प्रसिद्ध मंदिर आहे. कालभैरवांना काशीचे क्षेत्रपाल मानले जाते अशी धार्मिक श्रद्धा आहे. काशीला जाणारे अनेक भाविक विश्वनाथाच्या दर्शनासोबत कालभैरवाचे दर्शनही घेतात. 19. एकलिंगजी मंदिर राजस्थान. राजस्थानमधील उदयपूरजवळ एकलिंगजी हे पवित्र शिवक्षेत्र आहे. येथील 4 मुखी शिवलिंग विशेष प्रसिद्ध आहे. मंदिराचा प्राचीन इतिहास आणि सुंदर स्थापत्य भाविकांना आकर्षित करते. 20. भोजेश्वर मंदिर मध्य प्रदेश. मध्य प्रदेशातील भोजपूर येथे भोजेश्वर मंदिर आहे. या मंदिरातील विशाल शिवलिंग
विशेष प्रसिद्ध आहे. मंदिराचे बांधकाम अपूर्ण असले तरी त्याची भव्यता आणि स्थापत्य आजही आश्चर्यचकित करते. 21. चिदंबरम नटराज मंदिर, तामिळनाडू. तामिळनाडूमधील चिदंबरम येथे भगवान शिवाच्या नटराज रूपाला समर्पित प्रसिद्ध मंदिर आहे. नृत्याचे अधिपती म्हणून भगवान शिवाच्या नटराज रूपाची येथे पूजा केली जाते. भारतीय संस्कृती, नृत्य आणि शिवभक्तीचा सुंदर संगम या मंदिरात पाहायला मिळतो. 22. कैलासनाथ मंदिर, कांचीपुरम. तामिळनाडूमधील कांचीपुरम येथे कैलासनाथ मंदिर आहे. हे पल्लवकालीन प्राचीन शिवमंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिरावरील दगडी शिल्पकाम आणि प्राचीन वास्तुकला पाहण्यासारखी आहे. ही वास्तुकला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी येत असतात. 23. मुक्तेश्वर मंदिर, भुवनेश्वर. ओडिसातील भुवनेश्वर असलेले मुक्तेश्वर मंदिर प्राचीन शिवमंदिरापैकी एक आहे. मंदिरावरील सुंदर कोरीवकाम आणि स्थापत्यशैली या ठिकाणचे विशेष आकर्षण आहे. म्हणूनच हे मंदिर ओडिसाच्या प्राचीन मंदिर स्थापत्यातील महत्त्वाचे उदाहरण मानले जाते. 24. औंढा नागनाथ, महाराष्ट्र. महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ हे प्रसिद्ध शिवक्षेत्र आहे. हे मंदिर हे मराठवाड्यातील महत्त्वाचे धार्मिक केंद्र आहे. श्रावण आणि महाशिवरात्रीच्या काळात येथे भक्तांची मोठी गर्दी होते. 25. हे परळी बैजनाथ, महाराष्ट्र. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात परळी बैजनाथ हे प्रसिद्ध शिवमंदिर आहे. भगवान बैजनाथाच्या भक्तासाठी अत्यंत श्रद्धेचे स्थान आहे. मंदिर परिसरात महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात विशेष उत्साह पाहायला मिळतो. या व्हिडिओच्या निमित्ताने शेवटचा संदेश. तर मंडळी, ही होती भारतातील काही प्रसिद्ध आणि पवित्र महादेव मंदिरे. भारताच्या प्रत्येक भागात भगवान शिवाची वेगवेगळी रूपे आणि त्यांच्याशी जोडलेल्या अनेक श्रद्धा, कथा आणि परंपरा पाहायला मिळतात. कुठे महाकाल, कुठे विश्वनाथ, कुठे सोमनाथ, कुठे केदारनाथ, तर महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर आणि घृष्णेश्वर अशी ज्योतिर्लिंगे आहेत. महादेवाचे रूप एकच, पण भक्तीचे मार्ग अनेक आहेत. तुम्हाला या मंदिरापैकी कोणते मंदिर सर्वात जास्त आवडते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर धार्मिक आणि ऐतिहासिक विषयासह. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. बम बम बोले.